स्पर्श तिच्या प्रेमाचा भाग 13। आधीच्या भागात सुनीताच्या आग्रहाखातर प्रसादने कार वडाच्या श्रीकृष्ण मंदिराच्या दिशेने वळवली आणि इकडे मोहिनी आणि सतीशही रेणूच्या आग्रहाखातर त्याच मंदिरात त्यांची कार घेऊन जायला निघाले। तर आता पाहूया पुढे। दादा, खूप लेट तर नाही ना होणार आपल्याला घरी जायला? मोहिनी रोडवरची ट्रॅफिक बघून चिंता करत बोलली। लेट तर होईलच, पण आता आलोच आहे मंदिराच्या आसपास, मग दर्शन घेऊया आज। असं टाळून बरं नाही वाटत ना ग? आणि तसंही तुला पण छान वाटेल मंदिरात गेल्यावर। सतीश गाडी चालवता चालवता मोहिनी सोबत बोलत होता। ताई, नका काळजी करू, तसंही लेट झालंच तर डिनर बाहेरच करूया आज, मग काय घरी जाऊन डायरेक्ट झोपायचंच आहे। रेणूची धडपड चालूच होती मंदिरात जाण्याची। फायनली गाडी मंदिराच्या आवारात पोहोचली। बरं, तुम्ही दोघी उतरून आतमध्येच चला, मी कार पार्क करून येतो, सतीशने मोहिनीला आणि रेणूला सांगितले आणि दोघीही गाडीतून उतरून मंदिराच्या गेटकडे निघाल्या। संध्याकाळची साधारण 6 वाजेची वेळ होती। थंडीचे दिवस, हवा थंड होती। सूर्यास्ताची वेळ होती ती। सूर्यास्ती तांबूस किरण मंदिराच्या आवारातल्या झाडांवर खुलून दिसत होते। मुंबईसारख्या शहरांमध्येही असं मोठं आणि छान मंदिर बघून मोहिनीचं मन अगदी रमून गेलं। खूप शांत वाटलं तिला असं सर्व बघून। रेणू तर भयंकर खुश झाली। तिला खूपच वेळ होतं देवाचं। गर्दी तशी जास्त नव्हती, म्हणून रांगेत जास्त वेळ उभं राहायची गरज पडणार नव्हती। दोघीही आता बाहेर बाकावर बसून सतीशची वाट बघू लागल्या। ताई, बरं वाटतंय ना आता? नाही म्हणजे दुपारी अचानक तब्येत बिघडली होती तुमची, म्हणून थोडी काळजीच वाटली होती। रेणू मोहिनीच्या जवळ बसून बोलत होती। नाही ग वहिनी, मी एकदम ठीक आहे, बस ते होतं ग कधी कधी घाबरायला, तुला तर माहीतच आहे ना, मग काय इतकं काळजी करते? आणि प्लीज सोड तो विषय, बघ ना आता मंदिरात आलोय तर किती छान आणि प्रसन्न वाटतंय। मोहिनी पण एकदम नॉर्मल होऊन बोलत होती। मोहिनीचं नॉर्मल बिहेवियर बघून रेणूचं टेन्शनमध्ये झालं। अरे, तुम्ही लाईनमध्ये उभं राहायचं सोडून इथे काय गप्पा मारत बसलाय, चला लवकर। सतीश गाडी पार्क करून येतानाच हातात नारळ आणि काही फुलं आणि पूजेचं सामान घेऊन आला होता। अहो, आम्ही तुमचीच वाट बघत होतो, चला लवकर। आणि तिघेही मंदिरात गेले। लाईनमध्ये 10 ते 15 मिनिटं उभे राहून झाल्यावर तिघांनी शांततेत दर्शन घेतलं आणि तिघेही बाहेर आले। आतमध्ये गर्दी वाढायला नको म्हणून तिथले पुजारी पटकन बाहेर जायला सांगत होते। तिघेही बाहेर आले आणि बाहेर ओट्यावर बसले। रेणूला परत काही वेळ देवाच्या मूर्तीसमोर बसावं वाटलं। मोहिनीला पण मूर्तीसमोर बसून शांत वाटत होतं। देवा म्हणतात, जेव्हा कोणीही दिसत नाही तेव्हा तूच दिसतो, पण मला अजूनही कळालं नाहीये की तू अजूनही मला का दिसला नाहीयेस। कदाचित तुझा शोध घेण्यास मीच कुठेतरी कमी पडले असेल। असो, आजवर तुझ्याकडे खूप गोष्टी मागितल्या आणि त्या तू दिल्यास। फक्त एकच गोष्ट खूप मनापासून मागितली होती आणि तीच मात्र मिळाली नाही। त्या गोष्टीचं दुःख अजूनही तसंच आहे आणि त्यानंतर आयुष्यात इतर दुःखही भरभरून मिळाले, पण आता वाईट नाही वाटत, कारण ते दुःख सहन करायची शक्तीही तूच दिलीये। आता तुझ्याकडे मागायला असं काहीच उरलेलं नाहीये, फक्त आणि फक्त माझा प्रसाद। हो, माझा प्रसाद, भलेही त्याच्या आयुष्यात कोणीही असू दे, पण माझ्या मनात पहिलं स्थान त्याचंच आहे। तो जिथे कुठे असेल तिथे त्याला सुखी ठेव, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण कर, बस। वाटलं तर माझ्या नावे लिहिलेलं सुखही त्याच्या नशिबी दे, बस इतकंच तुझ्याकडे मागते। आणि मोहिनीने हळूच डोळे उघडले। डोळ्यात हलकेसे अश्रू जमा झाले, पण तिने वेळीच आवरले। रेणूला आणि मोहिनीला असं बघून सतीश पण हात जोडून बसला। तो देवाकडे काहीच मागत नव्हता, बस रिकामटेकडे बसण्यापेक्षा हात जोडून बसायला त्याला आवडलं, म्हणून तो बसला। त्याला असं बघून मात्र रेणूला त्याच्यावर हसावं की आश्चर्यचकित व्हावं तेच कळत नव्हतं। अरे यार, इथे तर पार्किंगला पण जागा नाही, आता काय करायचं? प्रसाद सुनीतावर वैतागत बोलत होता। तू आधी शांत हो, मिळेल जागा, शोधू आपण, असं म्हणत तिने कारमधून खाली उतरून थोडं इकडे तिकडे बघूनच जागा शोधली आणि पार्किंगला जागा मिळाली। प्रसादने कार पार्क केली आणि दोघंही मंदिराच्या गेटमधून आत आले। हे बघ, मी आधीच सांगतोय, मोठी लाईन असेल तर इथूनच हात जोड, मी जास्त वेळ थांबणार नाही आ। प्रसाद पण परत कानूस तोंड करत बडबडत होता। तू जरा शांत राहशील का आता? कमीत कमी देवासमोर तरी शांत राहा। लोक मनाला शांती मिळावी म्हणून मंदिरात येतात आणि तू मंदिरात येऊन चिडचिड करतोय।
सुनीता पण आता त्याच्यावर जरा रागवलीच. तेव्हा कुठे त्याचं तोंड गप्प झालं. पण जसे जसे मंदिराच्या जवळ जाताना मंदिराच्या आवारातले झाडं हिरवळ, ऐन संध्याकाळी ती अगरबत्ती आणि धूपची सुवासिक सांज अनुभवत प्रसादचं मन खूप शांत झालं. खूप कितीतरी दिवसांपासून एखाद्या गोष्टींचा शोधत भटकणारा जीव शांत व्हावा, अगदी तसंच आज त्याला वाटत होतं. मन थोडं हुरहुरलं होतं. कुठलीही कुरकुर न करता त्याचे पाय आपोआप दर्शन घेणाऱ्या लाईनमध्ये जाऊन स्थिरावले. त्याला भान पण राहिलं नाही की सुनीता जी नारळ आणि फूल आणायला गेलीये ती अजून येऊन लाईनमध्ये उभी पण राहिली नव्हती. सुनीता त्याला इकडे तिकडे बघू लागली. तिला वाटलं तो इथेच बाहेर असेल कुठेतरी, कारण तो लाईनमध्ये उभं राहून दर्शन घेईल असा तर तिने विचार पण केला नव्हता. पण तिचं जेव्हा प्रसादवर लक्ष गेलं, ती तर आ करूनच त्याला बघत उभी राहिली आणि त्याच्यावर चिडतच लाईनमध्ये जाऊन उभी राहिली. त्यांनी दोघांनीही दर्शन घेतलं आणि ते दोघेही बाहेर आले. चला आता निघूया, सुनीता प्रसादजवळ येऊन बोलत होती. थांब जरा वेळ, खूप छान वाटतं इथे बसायला. तसंही घरी जाऊन झोपायचेच आहे. डिनर काय ते तर मी रोजच बाहेर करतो, पण आज मला बसू दे जरा वेळ. प्रसादची नजर कृष्णाच्या मूर्तीवर स्थिरावली होती. देवा, आजपर्यंत मी माझ्या आयुष्यात स्वतःसाठी काहीच मागितलं नाही आणि यानंतर पण मागणार नाही, कारण तू न मागताही खूप काही दिलं आहेस. फक्त जी एक गोष्ट तुझ्याकडे पहिल्यांदा मागितली होती तिच्यापासून मी वंचितच राहिलो आणि आयुष्यभर राहणार. याच गोष्टीचं दुःख आहे, नाहीतर बाकी इतकं सुख तू दिलं आहेस की ते घ्यायला ओंजळही कमी पडते. आजवर मी माझ्या आईसाठी आणि माझ्या मोहिनी, हो माझीच मोहिनी, भलेही तिचं लग्न पियूसोबत झालेलं असलं तरी मला नाही फरक पडत, कारण मी निस्वार्थ आणि शुद्ध मनाने तिला माझं मानतो आणि कायम मानत राहणार. बस या 2 व्यक्तींना आयुष्यात त्यांना जे हवं आहे ते सर्व भरभरून मिळू दे, इतकंच मी मागतो. बाकी मला काहीच नको. हात जोडून मनात गलबलून आलं होतं. डोळ्यात अश्रू तरवडले आणि बंद पापण्यांच्या आड ते अश्रू आवरले. दाटून आलेला कंठ आवरत आणि सुनीतापासून नजर चोरत प्रसादने डोळे उघडून सरळ मंदिराच्या गेटकडे नजर फिरवली. सुनीता, मी कार काढतो, तोपर्यंत तू तिकडे ये. प्रसाद सुनीताकडे न बघताच डोळ्याला गॉगल लावून गेटच्या दिशेने निघून गेला. अरे असं काय, थांब ना, मला पण येऊ दे, म्हणत घाईघाई प्रसाद घेऊन सुनीता त्याच्या मागे पटपट चालू लागली. तिने बाहेर येऊन पटकन सँडल घातली आणि ती प्रसादच्या मागे हळूहळू पडू लागली, कारण प्रसादला मोहिनीच्या आठवणीने खूप कसं तरी होऊ लागलं होतं. जर तो अजून जास्त वेळ मंदिरात थांबला असता तर नक्कीच तो रडला असता. म्हणून तो खूप वेगाने मंदिराच्या बाहेर पडला आणि त्याच्या कारजवळ जाऊन थांबला. बाप रे, किती पडवलंस रे वेड्या, इतकी काय घाई झाली अचानक तुला? आणि आता अंधार पडलाय, तो गॉगल लावून काय शायनिंग मारतोय का? काढ तो गॉगल, लोक हसतील ना. सुनीता त्याला चिडवू लागली. सुनीता, थोडं पाणी दे गं. प्रसादचं तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. त्याचं मन अजूनही सैरभैर होतं. थांब देते. ती पर्समधून बॉटल काढायला गेली, पण तिची पर्सच दिसत नव्हती. अय्या, मी पर्स मंदिरातच विसरले प्रसाद. ती जवळजवळ किंचाळलीच, कारण तिचं खूप महत्त्वाचं सामान पर्समध्येच होतं. तुझ्यामुळे माझं सर्व हे अचानक घाईघाईमध्ये आला निघून. चल आता माझ्यासोबत परत. सुनीता त्याला ओरडू लागली आणि त्याचा हात धरून जबरदस्तीने त्याला मंदिरात घेऊन यायला लागली. बावडट, जा आता पटकन आणि ये पर्स घेऊन, तोवर मी गाडी काढतो. प्रसादने तिला एकटीलाच मंदिरात परत पाठवलं. ती घाईघाईने तिथे पर्स ठेवली होती तिथे येऊन पोचली. त्या पर्सजवळ एक जांभळ्या पैठणीवाली मुलगी बसलेली होती. ही पर्स तुमची आहे का? सुनीताने त्या मुलीला विचारलं. हो, माझीच आहे, ती जांभळ्या पैठणीवाली मुलगी बोलली. अच्छा, सॉरी हा, ॲक्च्युली माझी पर्स पण सेम अशीच आहे आणि ती इथे मंदिरात हरवली आहे, म्हणून मला वाटलं ही माझी पर्स आहे की काय. सुनीता पर्सकडे निरखून आणि एवढंसं तोंड करून बोलत होती. अच्छा, म्हणजे तुमची पर्स हरवली आहे, मग ही पर्स तुमचीच आहे. पण मी इथे कोणालाही डायरेक्ट विचारलं असतं तर कोणीही बोललं असतं की हो माझीच आहे ही पर्स, म्हणून मग मला वाटलं थोडा वेळ थांबून वाट बघावी. ज्यांची कोणाची असेल ते आपोआप शोधत येतील आणि नाहीच कोणी आले तर मग पुजारीजवळ जमा करून द्यावी. ती जांभळ्या पैठणीवाली मुलगी सुनीताला पर्स देत बोलली आणि हसली. ओ, थँक्यू सो मच. तुम्हाला नाही माहीत तुम्ही माझी किती इम्पॉर्टंट वस्तू सांभाळून ठेवली. वन्स अगेन थँक्स मिस. सुनीता त्या मुलीचे आभार मानत हात पुढे करत बोलता मध्येच थांबली. मोहिनी, माझं नाव मोहिनी आहे. अच्छा, सो नाईस नेम.
मी सुनीता. बरं मी निघते, मला लेट होते. मोहिनी सुनीताच्या हातातून हात मागे घेत हसून तिचा निरोप घेऊ लागली आणि परत एकदा देवाला हात जोडावे म्हणून मूर्तीसमोर जाऊन हात जोडून उभी राहिली. अगं मिळाली का पर्स? किती वेळ लावला? चल पटकन. प्रसाद आता चिडतच सुनीताजवळ आला. अरे हो, बरं झालं त्या मुलीने सांभाळून ठेवली होती. इतकंच नाही तर बिचारी वाट बघत होती कोणी पर्स घ्यायला येते की नाही ते. आणि सुनीताने त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला. आजच्या जमान्यात इतकं प्रामाणिक लोक पण आहेत. खूप छान वाटतं असं ऐकून. पण नक्की कोणती मुलगी होती ती? प्रसाद पाणी पीत पीत विचारू लागला. सुनीता इकडे तिकडे बघू लागली आणि अचानक, ती बघ प्रसाद, ती गेटकडे जाते, जांभळ्या साडीवाली मुलगी, बघ लवकर. सुनीता गेटकडे जाणाऱ्या मोहिनीकडे बोट दाखवून जोरात बोलली आणि प्रसादने वळून गेटकडे बघितलं. अरे सेम अशीच तर साडी मी कुठेतरी. आणि तो थोडा गोंधळला. अरे अशीच नाही, जवळजवळ हीच साडी नाही, साडी हीच पैठणी. आणि मोहिनी. प्रसादने गेटकडे जाणाऱ्या मोहिनीला जोरात आवाज दिला. त्याला आज फिकीर वाटली नाही की कोण काय म्हणेल ती. जर मोहिनी नसून दुसरी कोणी असली तर काहीच हरकत नाही, पण ती जवळजवळ मोहिनीच आहे हे त्याला वाटलंच होतं. म्हणून त्याने सरळ सरळ तिला हाकच मारली. मोहिनीचे पाय तर आवाज ऐकून जागेवरच थबकले. आवाज ओळखीचा होता म्हणून अचानक धडधड वाढली होती तिची. पण आपल्या कानाने आणि मनाने नक्की त्याचाच आवाज ऐकला का हे बघण्यासाठी तिने झरकन मागे वळून बघितलं आणि तिच्याकडे धावत येणाऱ्या प्रसादला बघून ती जागेवरच सुन्न झाली. ती इतकी गोंधून गेली होती की प्रसाद आणि सुनीता कधी तिच्या समोर येऊन उभी राहिली तिला कळालं पण नाही. प्रसादला असं अचानक समोर बघून मोहिनीला अचानक गरगरायला लागलं. तिने तिच्या डोक्याला हात लावला आणि डोळे झाकले, कारण तिला अचानक चक्कर आले आणि तिचा तोल जाऊन ती जमिनीवर कोसळणार. तितक्यात प्रसादने तिला तसंच त्याच्या दोन्ही हातात पकडलं आणि उचलून जवळच बाकावर नेऊन बसवलं. हे सर्व घडत असताना रेणू ही मोहिनीच्या सोबतच होती. सतीश मात्र पार्किंग लॉटमधून गाडी काढायला गेलेला होता. रेणूला खूप भीती वाटू लागली, कारण मोहिनीला जर काही झालं तर सतीश तिला काय बोलेल याचा तिला विचारही करवत नव्हता. तुम्ही प्लीज जरा थांबता का इथे? मी माझ्या हस्बंडला कॉल करून बोलावते. रेणू प्रसाद आणि सुनीताला रिक्वेस्ट करत होती. एवढा तिचा आवाजही रडवलेला येऊ लागला होता. ती इतकी घाबरली होती की तिच्या हातातच थरथरत होऊ लागलं होतं. तिने पटकन सतीशला फोन लावला आणि थरथरत्या आवाजाने सतीशला पटकन मंदिरात यायला सांगितलं. तिच्या आवाजावरून सतीशलाही थोडी शंका आलीच होती की नक्कीच काहीतरी झालंय, म्हणून तो पण पटकन आधी होती तिथेच त्याची कार पार्क करून मंदिरात परत आला. रेणूने मोहिनीला जागी करण्याचा खूप प्रयत्न केला. सुनीता पण घाबरली होती, पण तिला हे कळत नव्हतं की प्रसादला मोहिनीचं नाव कसं काय माहीत. पण तिनेही बाकी विचार बाजूला ठेवून आधी मोहिनीला शुद्धीवर आणण्याचे प्रयत्न केले. प्रसादला तर काही सुचत नव्हतं. तो एकदम मोहिनीच्या जवळ जाऊन तिला सारखा आवाज देत होता. त्याचं हृदय खूप गलबळून गेलं होतं. जर कोणी आसपास नसतं तर त्याने तिची अशी हालत बघून नक्कीच जोरात हंबरडा फोडला असता आणि अगदी अंतःकरणापासून मोहिनीला आवाज देऊन शुद्धीवर आणलं असतं. तो 2-3 वेळा मोहिनीजवळ जाऊन तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवून तिला जागी करण्याचा प्रयत्न करू लागला. पण अचानक त्याचं लक्ष मोहिनीच्या गळ्यात असलेल्या मणिमंगळसूत्राकडे गेलं आणि प्रसाद एक झटक्यात मोहिनीपासून मागे सरकला. हे मी काय करतोय? इतका कसा धीर सुटला आज? साधं इतकंही लक्षात येऊ नये की ती आता कोणाची तरी. आणि इतक्यात सतीश पण तिथे आला. त्याने मोहिनीला खूप आवाज दिले, पण ती शुद्धीवर येतच नव्हती. त्याने पटकन तिला उचललं आणि कारमध्ये नेऊन बसवलं. प्रसाद पण सतीशच्या मागे धावतच गेला. सतीश, त्याने सतीशला आवाज दिला. मी येऊ का सोबत? तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊया आपण. नाही नको. अरे जातो आम्ही घेऊन. ते अचानक काय झालं माहीत नाही, पण डॉक्टरकडे गेल्यावर कळेल. प्रसाद, यार इतक्या दिवसानंतर आपण सर्व एकत्र भेटलो, पण नेमकी अशी भेट होईल वाटलं नव्हतं. पण जाऊ दे, मी हॉस्पिटलमध्ये गेल्यावर करतो तुला आरामात कॉल. चिंता नको करू. आणि थँक्स यार, बरं झालं ऐनवेळी तू होतास तिथे आज. सतीश प्रसादचे आभार मानत गाडी काढू लागला. प्रसाद इकडे तिकडे बघत होता. त्याला वाटलं पियुष पण सोबत असेल, पण चौथी व्यक्ती कोणीच नव्हती. सतीशनं त्यांच्यासोबत, सतीश प्लीज येऊ दे ना मला हॉस्पिटलमध्ये, मी तिथून जाईन घरी. प्रसादचं मन खूप कासावीस होत होतं. प्रसाद, डोंट वरी, वाटलं तर मी कळवेल तुला, पण सध्या नको. सतीश आता खूप घाईत बोलत होता. ठीक आहे, पण मला नक्की कळव तिची तब्येत कशी आहे ते. प्रसाद रडवलेल्या आवाजात हुंदका आवरत कसं बसा सतीशला बोलला. ठीक आहे, चल निघतो.
आणि सतीशने घाईघाईत कार काढली आणि जवळच्या हॉस्पिटलच्या दिशेने वळवली. प्रसाद मात्र जाणाऱ्या कारकडे बघत होता. डोळे गच्च भरून गेले होते. समोरच सर्व अंधुंग दिसत लागलं आणि अचानक मागून आलेल्या गाडीच्या हॉर्नमुळे तो भानावर आला. सुनीता तर हे सर्व काय चाललंय असंच बघत होती. तिला ना मोहिनीचं कळत होतं ना प्रसादचं काही कळत होतं. प्रसाद, निघूया का आता? तिने हळूच मागून येऊन प्रसादच्या खांद्यावर हात ठेवून त्याला विचारलं. हो. प्रसादने पटकन डोळे पुसले आणि त्याने खिशातून कारची चावी काढून तो सरळ त्याच्या कारच्या दिशेने निघून गेला. पूर्ण रस्त्यात सुनीताला तिच्या घरी ड्रॉप करेपर्यंत प्रसाद तिच्याशी एक शब्दही बोलला नव्हता आणि तिनेही त्याला शांतच राहू द्यायचं ठरवलं. माणसाला कधी कधी एकांत द्यायलाच हवा, इतकी समजदार तर ती होतीच. ताई, प्लीज डोळे उघडा ना ताई, प्लीज उठ ना. रेणू रडत रडतच मोहिनीला जागी करत होती. रेणूने 2-3 वेळा मोहिनीच्या तोंडावर पाणी मारलं, पण ती उठलीच नाही. एवना हॉस्पिटल पण आलं होतं. सतीशने पटकन मोहिनीला उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं आणि एक ठिकाणी बसवलं. काही नर्स येऊन त्यांनी तिला एक रूममध्ये नेलं आणि बेडवर झोपवलं. डॉक्टर आले. त्यांनी सतीशला सर्व विचारलं आणि मोहिनीला चेक करायला ते आतमध्ये निघून गेले. थोड्या वेळाने डॉक्टर मोहिनीला चेक करून बाहेर आले. त्यांनी तिला एक इंजेक्शन दिले होते. तिचा बीपीही चेक केला होता आणि आता तो नॉर्मल होता. डॉक्टरांनी सतीशला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलावलं. रेणू नर्सची परवानगी घेऊन मोहिनीजवळ थांबली. डॉक्टर, माझी बहीण ठीक आहे ना? सतीशही थोडा काळजीतच होता. हो, घाबरायचं काहीच काम नाहीये. येतील त्या थोड्या वेळात शुद्धीवर. पण नक्की काय झाले तिला? सतीशने परत डॉक्टरांना विचारलं. बीपी लो झाला होता त्यांचा. आणि मिस्टर सतीश, मला खरं खरं सांगा, आज त्यांना एखाद्या अनपेक्षित गोष्टींचा अचानक धक्का बसला होता का? म्हणजे एखादी गोष्ट मनाच्या खूप जवळ असते, पण ती आपल्याजवळ नाही आहे याचं पण दुःख मनात असतं. मग ती एखादी गोष्ट असू शकते किंवा एखादी व्यक्तीही असू शकते. पण काही वेळा खूप दुःखद घटना घडली की तर माणूस बेशुद्ध होऊ शकतो. पण कधीकधी अचानक सुखद धक्का बसल्यावर पण माणूस बेशुद्ध होऊ शकतो. पण डोंट वरी, त्या ठीक आहेत. थोड्या वेळाने त्या शुद्धीवर येतील. पण तुम्हाला शक्य असेल तर आजची रात्र त्यांना इथेच राहू द्या. सकाळी एकदा बीपी वगैरे चेक करून तुम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ शकता. ओके डॉक्टर, थँक्यू सो मच. सतीशने डॉक्टरांचे आभार मानले आणि तो कॅबिनच्या बाहेर येऊन मोहिनीजवळ जाऊन बसला. तिच्या डोक्यावरून हात फिरवताना त्याला एकदम मुसमुसत रडायला आलं. त्याच्या मोहिनीची गेल्या 2 वर्षात झालेली अवस्था त्याला बघवत नव्हती. त्याने रेणूला तिच्याजवळच थांबायला सांगितलं आणि तो बाहेर जाऊन काहीतरी खायला घेऊन येतो म्हणून रेणूला सांगून गेला. जाताना त्याने घरून जर आईबाबांचा किंवा कोणाचाही फोन आला तर झालेल्या प्रकारबद्दल अजिबात सांगायला नाही सांगितलं. इकडे प्रसादने तर सुनीताला कधी तिच्या घरी ड्रॉप केलं आणि कधी तो त्याच्या फ्लॅटवर येऊन पोहोचला हे त्यालाच कळालं नाही. पूर्ण रस्त्यात मनात आणि डोक्यात फक्त आणि फक्त मोहिनी बस हेच चालू होतं. फ्लॅटवर आल्याबरोबर त्याने सोफ्यावर अंग टाकलं आणि सोफ्यावर मागं डोकं टेकून इतका वेळ आवरून ठेवलेला हुंदका मनापासून मोकळा केला. थोड्या वेळ तसाच बसून राहिला. नंतर कसंबसं फ्रेश होऊन तो न जेवताच बेडवर झोपायला गेला. डोकंही खूप दुखत होतं, झोपही येत नव्हती. न कळत पण हातात मोबाईल घेतला आणि सतीशचा नंबर डायल करावा म्हणून कॉन्टॅक्ट लिस्ट काढली. पण इतक्या रात्री सतीशला कॉल केला तर तो काय म्हणेल? आणि त्याच्याजवळच मोहिनीचा नंबर असला तर. पण तो तर त्या तिघांसोबत नव्हता. पण मनाला काही तिची विचारपूस केल्याशिवाय चैन पडत नव्हती. आज नक्की ती दिसली म्हणून खुश व्हावं की ती अशी अचानक बेशुद्ध पडली म्हणून दुःखी व्हावं तेच कळत नव्हतं. पण मन आहे शेवटी, ते कधी कोणाचं ऐकतं का? आणि न राहून प्रसादने सतीशला फोन लावलाच. हॅलो. सतीशने नाव बघून डायरेक्ट प्रसादला विचारलं की तो पोहोचला की नाही त्याच्या घरी. अरे हो, मी पोहोचलो. पण सतीश, मोहिनीची तब्येत? प्रसाद तुटक बोलत होता. अरे एकदम ठीक आहे. ती तर गाडीतच शुद्धीवर आली होती. आता थोड्या वेळात घरी पोहोचू आम्ही. सर्व ठीक आहे, काळजी करायचं काहीच कारण नाही. अहो इकडे या पटकन, मोहिनीताई शुद्धीवर येत आहे. चला पटकन. फोन चालू असतानाच रेणूने मागून आवाज दिला आणि प्रसादला काय समजायचं ते समजून गेलं आणि सतीशने फोन ठेवायच्या आधीच प्रसादने फोन कट केला. सतीशला पण वाईट वाटलं की तो प्रसादसोबत खोटं बोलला. पण त्याने विचार केला की तो प्रसादला नंतर समजावून सांगेल आणि सतीश पटकन मोहिनीजवळ गेला. आणि इकडे प्रसादला आश्चर्य वाटलं की सतीश का खोटं बोललास?
तू माझ्यासोबत? आणि असं काय कारण आहे की त्याने खरं नाही सांगितलं? पण असो, माझी मोहिनी शुद्धीवर आली हेच खूप आहे माझ्यासाठी. नकळत का होईना, पण प्रसादचं मन जरा शांत झालं होतं आता. डोळे मिटले होते आणि नेहमीच त्याच्या आवडतीच्या गाण्यांपैकी एक गाणं त्याने लावलं आणि तो झोपेची वाट बघू लागला.